आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। काय सांगाल एक येणार बाबा सूत्र म्हणून तुम्हाला काय करतोय तू यांचं झालेली एक मोठी पोकळी निर्माण झाली काय सांगा गंगाधर गाडे आंबेडकर चळवळीतले हर्षी असं नेतृत्व होतं गेली कित्येक वर्ष बाबासाहेबांच्या विचाराची कास्त होती गंगाधर गाडे हे चळवळीमध्ये काम करत होते भूमिहीनांचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचे प्रश्न असो झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सगळ्या प्रश्नावर सातत्याने त्यांनी आवाज उठवलेला होता या औरंगाबाद शहरामध्ये अनेक झोपडपट्ट्यांची त्यांनी स्थापना केली बाबासाहेबांनी सांगितलं खेडी सोडून शहराकडे या अशा वेळेस गंगाधरजीने या औरंगाबाद शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खेडी सोडून आलेली माणसं होती त्यांच्यासाठी त्यांनी घरकुल निवारा आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना घरं मिळवून दिली आपल्याला माहिती आहे की मराठवाडा विद्यापीठ कामांतराच्या चळवळीत अत्यंत ॲग्रेसिव्ह असं ते नेतृत्व होतं या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये त्यांचा शेवटचा वाटा होता मधल्या काळात ते मंत्री म्हणून पण त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं त्यांचंच रिपब्लिकन अशा नावानं त्यांनी पक्ष उभा करून समाजातल्या लोकांना समाजाला बाबासाहेबांच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं असा एक धाडशी कर्तृत्ववान नेता आज आपल्याकडे घेऊन गेलेला आहे घेऊन येण्यासारखी पोकळी आहे मी त्या सर्वांच्या वतीनं भारतीय असतील औरंगाबादचे सर्व कार्यकर्ते आणि समाजाच्याच वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.
इथं जवळपास आंबेडकर चळवळीमध्ये खंबे नेतृत्व म्हणून समाजात जाणारे गंगाधरी गाडी जाण्याने मोठी पोकळी निर्माण झालेली. परंतु आपल्या सोबत आहे ज्यांचे खंबे समर्थक दादा जवळपास जेव्हापासून पॅन्थ ओपन झालं तेव्हा त्या सोबत आहे. दादा काय सांगाल संदर्भात? खरं तर शब्दाला व्यतीत करावं त्याच्या पलीकडलं व्यतीत करावं. त्याचं कारण असं की भेदारलेला मराठवाडा, मागासलेला मराठवाडा, इथल्या मातीमध्ये आंदोलनाची दिशा लोक बुजलं जात नाही. अशा घाबरलेल्या माणसामध्ये चळवळीचा प्राण फुंकून त्यांनी एकेकाळी या ठिकाणी झंझावत नाही. गंगाधर गाडे साहेब म्हटलं की एस-टीपासून तर ग्रामीण भागातला अधिकारी असो किंवा कलेक्टर असो कोणी असो त्याला कारभारा घाम फुटल्याशिवाय असतो असं एक व्यक्तिमत्व कार्यकर्त्यांना नेहमी जस्टिफाय करणारं नसतं. आणि प्रामुख्यानं दलित तंत्राच्या चळवळीमध्ये अग्रभागी राहत असताना त्यांनी जो काही या ठिकाणी लढे उभारले ते असंख्य लढे आहेत. नियमांचे आहेत, मंडलायुधाची लढाई पहिल्यांदा नाही साहेबांना इथं आलो 1983ला त्यांनीच घेण्याचा पहिला प्रयत्न. अशा अनेक भानगडीत आणि नामांतर मराठवाडा विद्यापीठाचं जे झालं त्याचे अग्रणी दूत म्हणून गाडी साहेबांकडे पैसा मिळतो. आणि त्या लढाईच्या निमित्ताने साऱ्या मराठवाड्यामध्ये एक नवं चैतन्य त्यांनी निर्माण करण्याचं काम त्यांच्यावर बोलण्यासारखं खूप 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 आहे. कारण मी जवळजवळ 18 ते 19 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. त्यांची एक मनोमन इच्छा होती की दलित पॅन्थर ही रिपब्लिकन पार्टीचं अंग म्हणून काम करावं, एक युवक संघटना म्हणून. परंतु ते होऊ शकलं म्हणून त्यांनी रिपब्लिकन पार्टीला सुद्धा पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी अशा नावाने संबोधित केलं. असा हा एक नेता विस्फोटक ज्वालामुखीपेक्षा बी महाभयंकर असं त्याच्या बोलण्यात धार होती. लाखो करोडो कार्यकर्ते आज या महाराष्ट्रामध्ये जे उभे आहेत पॅन्थरच्या पिढीतले त्यातले बहुतांश अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी आम्ही सारे त्यांचे एकेकाळचे अनुयायी. आणि एवढी पिढी महाराष्ट्राला त्यांनी दिली जिच्यामुळं आज आंबेडकरी चळवळ थोडेफार प्रमाणात प्रकाशमान आहे, प्रभावशाली आहे. ते सारे क्रेडिट फक्त गाडी साहेबांना जातात. त्याच्यामुळं इतका नेता, इतका प्रभावशाली नेता चळवळीतून गेला खऱ्या अर्थानं फार फार अशी कधी न भरून निघणारी आली. त्यामुळं मी आमच्या आंदोलन साहेबांनी त्याचबरोबर साऱ्या दिवशी समाजाच्या वतीने आंदोलन गाडी साहेबांना शेवटची कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। आपण बघू माजी मंत्री गंगाधर गाडे सर जवळपास एक वादळच होतं. कारण ते आहेत असल्यानं त्यांना काही कुटुंबांना एक आधार दिला. झोपडपट्ट्या बसवणं असो त्यानंतर कुठलंही काम असो. असं असताना त्यांचे काय सांगा सर? मी ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे गाडे साहेबांचा अत्यंत जवळचा सर. गाडे साहेब म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे गाडे साहेब एक समीकरण होतं. गाडे साहेबांनी जो संघर्ष उभा केला तो नुसता संघर्ष नव्हता तर एक विधायकता सुद्धा होती. आणि त्या विधायकतेचं उदाहरण म्हणजे की गाडे साहेबांनी शहरामध्ये जो माणूस स्थलांतरित झाला त्याच्यासाठी झोपडपट्ट्या उभ्या केल्या. त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस तो बेघर होता, त्याला रोजगार नव्हता. आणि अशा अवस्थेत त्या भटक्या माणसानं कुठं राहायचं तर याचा अत्यंत महत्त्वाची दखल घेऊन गाडे साहेबांनी इथं झोपडपट्ट्या उभ्या केल्या. आणि त्या झोपडपट्ट्यामध्ये राहून तो माणूस रोजगार करायला लागला. त्याला स्वतःचं घर मिळालं ते घर माणसाला. आणि त्या माध्यमातून तो इथं स्थायिक झाला आणि त्यांनी आपले मुलं शिकवले. आणि त्या शिक्षणाचा परिणाम असा झाला की इथं पत्रकार, डॉक्टर, वकील, अधिकारी, प्राध्यापक अशा अनेक प्रकारे माणसं उभी राहिली. हा अत्यंत विधायक संघर्ष आहे.
आणि त्याला खरंच म्हणजे सलाम करावा. त्यानंतर गावामध्ये खेड्यामध्ये राहणारा जो माणूस होता त्याला तिथे उदरनिर्वाहाचं काही साधन जमीन होता. अशा माणसाला गाडी साहेबांनी हजारो रुपये लाखो एकर जमीन मिळवून दिली आणि त्या माणसाला तिथं स्वतःचं रोजगार आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दिलं. हाही एक मोठा विधायक संघर्ष आहे. आणि नामांतराच्या संघर्षात तर गाडेसाहेब नायकच होते त्या संघर्षाचे आणि तो संघर्ष त्यांनी सुरू केला आणि त्या संघर्षाचा नंतर लोक लढा उभा राहिला. त्या लोक लढ्याला यश आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला जोडलं गेलं. अशा अनेक घटना सांगता येतील. अन्याय अत्याचाराचा तर तो कर्दन काळ होता. गंगाधर गाडे अन्यायाच्या विरोधातलं एक मोठं अस्त्र होतं, शस्त्र होतं. एक गोष्ट कानावर आली की त्याचा ते पडस्या पाडल्याशिवाय राहत नव्हते. याचं एक चांगलं उदाहरण औरंगाबाद तालुक्यामध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये आपली एक लग्नाची वरात गेली आणि आपल्या नवरदेवाला काही माहीत नसायचं. तो बुटासह त्या देवळात गेला आणि गेल्याच्या नंतर त्या लोकांना जेव्हा कळालं की महाराजा नवरदेव आणि बुटासह देवळात, त्यांनी संपूर्ण हल्ला केला. जेवणामध्ये माती टाकली, त्याच्यानंतर मारहाण केली वराडाला आणि सगळं वराड दानादान झाली वराडाची. ह्या घटनेचा निषेध करून गंगाधर गाडे यांनी आपली फौज संपूर्ण घेतली आणि त्या गावात जाऊन एका माणसाला जो अन्याय अत्याचार करणार आहे त्याला घराच्या बाहेर काढून अक्षरशः त्याला धडा शिकवला. आणि तेव्हापासून आजपर्यंत कुणीही माणूस आपल्या अशा ह्या परिस्थितीमध्ये त्याला सामोरं जात नाही किंवा त्याला अडवत नाही. तर अशा अनेक घटना आहेत. त्या घटना एकत्र केल्या तरी एक मोठा ग्रंथ तयार होईल, मोठे पुस्तक निर्माण होईल. परंतु अशा घटनेमधून कार्यकर्त्याला स्फूर्ती देणारा स्फूर्ती नायक, ज्याचा आवाज बुलंद करणारा संघर्ष नायक आज हरवला आहे, याचा तीव्र दुःख आहे. आणि म्हणून आम्ही त्या नायकाला विनम्र अभिवादन करतो आणि त्याच्या संघर्षाला सलाम करतो. जय हिंद. मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता की दलित समाजाला किंमत उरली नव्हती. कोणीही येऊन आमच्यावर अन्याय करायचा, तो सामाजिक असेल, राजकीय असेल. आणि मग त्या अन्यायाच्या अन्याय झाल्यामुळं दलित क्रांतीची मुंबई या ठिकाणी स्थापना झाली आणि मग वरळीची दंगल झाली. त्या ठिकाणी एक भीमसैनिक कामी आला आणि त्याच्यानंतर आम्ही औरंगाबाद शहरामध्ये पहिली सभा घेतली, ज्यामध्ये नामदेव रसाळ, राजा ढाले, गंगाधर गाडे ही सगळी मंडळी त्या काळामध्ये भलकडेटला सभा झाली आणि या मराठवाड्यामध्ये दलित पॅंथरची स्थापना झाली. आणि मग ज्या ठिकाणी अन्याय होईल तो कोणताही असो, त्या ठिकाणी एक दलित पॅंथरची युवक हे अक्षरशः त्या ठिकाणी धावून जायचे आणि त्या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारायचे. एवढं त्याच्या रोडवर यायचे आणि लोकशाही मार्गाने ते त्या ठिकाणी आंदोलन करायचे आणि त्या जो काही दंगलग्रस्त माणूस आहे त्याला न्याय मिळवून द्यायचं. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार हे गंगाधर गाडे घ्यायचे आणि हे सतत वाढत गेल्यामुळं त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांच्यासोबत युवक जोडला गेला आणि युवक जोडल्या गेल्यानंतर गाडेसाहेबांनी पहिल्यांदा औरंगाबादमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला, ज्यामध्ये 5 ते 7 नगरसेवक पॅंथरच्या नावावर त्या काळात निवडून आले. कारण याच्यापूर्वी हे सगळे कोणी राजकीय पक्षाच्या नावावर मागासवर्गीय माणसं निवडून यायचे. परंतु गाडेसाहेबांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवल्यामुळं आणि 7 नगरसेवक निवडून आल्यामुळं लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण झाली आणि मग तेव्हापासून जे काही या ठिकाणी एक आंदोलन गाडेसाहेबांनी राबवलं ते म्हणजे शासकीय जमिनीवर त्या काळामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये लोक खेड्यातून शहरात आल्यानंतर त्यांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा गाडेसाहेबांनी ज्या काही शासकीय जागा होत्या त्या जागेवर
झोपडपट्ट्यापासून सुरुवात केली. त्यामध्ये नांदेड असेल, परभणी असेल, औरंगाबाद असेल, ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र नावारूपाला आलं त्या ठिकाणी गाडे साहेबांनी ह्या झोपडपट्ट्या बसवल्या आणि त्या झोपडपट्ट्यांच्या मार्फत त्यांनी जन आंदोलन उभं केलं आणि एक गंगाधर गाडे नावाचं वादळ निर्माण झालं आणि त्यांनी समाजाला न्याय मिळवून द्यायचं काम केलेलं. आणि हे करत असताना आपल्या समाजाचं नुकसान होणार नाही किंवा आमची बदनामी होणार नाही हे काटेकोरपणे या माणसांनी आपल्या आंदोलनामध्ये पाळलं आणि म्हणून ते आज मोठे झाले. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.